नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही सेशनमध्ये आपण प्रोनाउन बद्दल, पॅराजंबल बद्दल आणि ॲडजेक्टिव्ह बद्दल याच्या येणाऱ्या ॲप्लिकेशन बद्दल आपण बघितलो. आजचा जो टॉपिक आहे तो स्पेशल आहे, कारण का सध्याचा ट्रेंड बघितला तुम्ही इंग्लिश लँग्वेजचा, तो चेंज होतोय. कसा की बऱ्याच वेळेस वर्ड रिप्लेसमेंट, मॅच दी कॉलम किंवा सेंटेन्स मिसिंग लाईन सेंटेन्सेस, या सेंटेन्स कंप्लिशन किंवा लॉजिकल फिलर्स, हे जे न्यू टाईप आहेत हे सध्या ज्या प्रिलिम्स आहेत, मेन्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त एम्फेसिस याच्यावर केलं जाते. तर त्याच्यापैकीच एक आपला आजचा टॉपिक आहे. तर बघा, चला चालू करूया आपण वर्ड रिप्लेसमेंट. आता वर्ड रिप्लेसमेंट म्हणजे काय बघा, समजून घ्या की काही एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही शब्द बोल्ड केलेले आहेत आणि ते सेंटेन्सच्या सिंटॅक्सनुसार किंवा त्याचं कंटेक्च्युअल मिनिंग जर मॅच होत असेल तर त्या वर्डला आपला रिप्लेस करायचा. आता रिप्लेसमेंट करण्याच्या आधी जर तुम्ही कालचा माझा व्हिडिओ बघितला असेल टेन्सचा, त्याच्यामध्ये मी काही महत्त्वाचे रूल सांगितले. आता बऱ्याच वेळेस काय होतं की व्होकॅब्युलरीचा हा पार्ट आहे, मोस्टली व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे, पण याच्यामध्ये ग्रामरच्या सुद्धा ट्रिक लागतात. ते कशा लागतात एकदा समजून घ्या. बघा, काल आपल्याला एक लक्षात घेतला आपण की एकच मिनिट. काल आपल्याला लक्षात घेतलं की हॅव असेल, हॅज असेल किंवा हॅड असेल. हॅव, हॅज आणि हॅड असेल तर मला सांगा वर्बचा कितवा फॉर्म असतो? तर वर्बचा थर्ड फॉर्म. या सोबत टू असेल तर वर्बचा कितवा फॉर्म असतो? वर्बचा फर्स्ट फॉर्म. आणि मोस्ट केसेस मध्ये बी सोबत वर्बचा थर्ड फॉर्म असतो. या गोष्टी एकदा कन्सिडर करा, म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन सोडवताना एकदम इझी जाईल. कारण याचा ॲप्लिकेशन मोस्ट ऑफ पणे इथं होतं, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट मध्ये होतं आणि फिलर्स मध्ये होतं. का की कारण काय होतं की बऱ्याच वेळेस आपला वर्ड्स पार्ट नसतात, वर्ड रिसाईट नसतात, जास्त आपण एम्फेसिस त्याच्यावर केलं नसतं, म्हणून या ट्रिक आपल्याला येणं गरजेचं आहे. आता डायरेक्टली आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा, काल सांगितलं होतं मी की वर्ड रिप्लेसमेंट काय. आता इथे एक क्वेश्चन दिला की सेवला बोल्ड केलेला आहे, त्यानंतर इंड्यूसला बोल्ड केलेलं आहे, त्यानंतर लॉजिकला बोल्ड केले आणि त्यानंतर डिपॉझिटला बोल्ड केले आणि काही ऑप्शन आपल्या समोर आहेत. पण याला ऑप्शनला याला इरेज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आधी काय करा की मी सोडवण्याच्या आधी तुम्ही एकदा सॉल्व्ह करा, मी एकदा साईडला होतो आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर तुम्ही आधी सॉल्व्ह करा, त्यानंतर मी सॉल्व्ह करतो, त्याचं एक्सप्लेनेशन बघा. आता इथे काय सांगितलं की बेसिक सेव. आता हा शब्द बोल्ड, हा शब्द बोल्ड आणि हा शब्द बोल्ड. तर काय करायचं आपल्याला की याला इंटरचेंज करायचं. बघा, तुमच्या ऑप्शनहून तुम्हाला लक्षात येत असेल की काय करायचं आपल्याला. ए च्या जागी बी, बी च्या जागी सी, ए सी, सी ए असं रिप्लेस करायचं. बी डी, डी बी किंवा डी ए याच्यापैकी कोणता शब्द इंटरचेंज होते जेणेकरून सेंटेन्स आपलं एकदम करेक्ट येईल. आता इथं तुम्हाला कळालं असेल की बघा, द बेसिक सेव. आता सेव हा वर्ब आहे, द बेसिक सेव तर म्हणू शकत नाही, तर काय म्हणावं लागेल बघा, इथं आपला चेंज होईल. म्हणजे आपला ऑप्शन येणार या तिघापैकी असेल, म्हणजे बी तर कटला आणि हा सुद्धा कटला, तर या तिघापैकी एक ऑप्शन असला पाहिजे. कारण आपल्याला इथं बघितल्या एक सेन्स डेव्हलप होतो की बेसिक सेव तर नसणार नाही. मग बेसिक काय असेल? तर बेसिक लॉजिक बिहाइंड निगेटिव्ह इंटरेस्ट रेट इज दॅट दिस वुड इंड्यूस म्हणजे लोकांना प्रेरित करणं, उत्साहित करणं. इंड्यूस म्हणजे हाच इथं बरोबर आहे, पीपल टू स्पेंड रादर दॅन सेव्ह अँड अर्न. काल एक सेंटेन्स टेन्स सोडवताना आपण एक लक्षात घेतलं की पॅरलल कन्स्ट्रक्शन सेंटेन्स मध्ये महत्वाचं आहे. आता पॅरलल कन्स्ट्रक्शन काय की अँडच्या नंतर कोणता शब्द आहे? वर्बचा पहिला फॉर्म. इकडे सुद्धा वर्बचा पहिला फॉर्म असायला पाहिजे. तर लॉजिक नाव नाही, तर लॉजिक तर चालणार नाही, म्हणून मला काय करावं लागेल तर बेसिक लॉजिक बिहाइंड निगेटिव्ह इंटरेस्ट, म्हणजे आपला रिप्लेसमेंट आणि ए आणि सी ची. असा ऑप्शन आहे का सी आणि ए मध्ये? असा ऑप्शन डेफिनेटली आपल्याजवळ आहे, म्हणून आपला आन्सर आहे सी, चेन्नई. राईट. मग बघा, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की काय करायचं की वर्डला आपल्याला रिप्लेस करायचं त्याच्या कंटेक्च्युअल मिनिंग नुसार. बघा, इथं काय सांगतं की द अँटी करप्शन ब्युरोज 7 प्रपोजल्स फॉर फायलिंग FIR स्कॅम्स. इथं कोणकोणते शब्द आहेत? बी आणि प्रपोजल, स्कॅम, अगेन्स्ट अँड देन अलिग्ड असे शब्द आहेत. बघा, काय सांगतं की द अँटी करप्शन ब्युरोज 7 प्रपोजल्स फॉर फायलिंग
FIR scams senior government FIR scams senior government official in connection with the alleged multi-crore irrigation against in महाराष्ट्र. आता इथं काहीतरी आपल्याला लक्षात येतं की काय केलं, FIR फाईल केली कोणाच्या, अगेन्स्ट सिनियर ऑफिसरच्या, अगेन्स्ट सिनियर गव्हर्नमेंट ऑफिशियल. म्हणजे इथं जे कंटेक्च्युअल मिनिंग लावायचा होता की गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या अगेन्स्ट, त्याच्या अगेन्स्ट सांगायचं. म्हणून आपल्याला काय आला पाहिजे की आपण बघूया, हा शब्द इथं ठेवून बघूया, बी आणि डी चा या दोघांचं रिप्लेसमेंट करून बघूया आपलं सेंटेन्स बरोबर येते का बघा. फॉर फायलिंग FIR अगेन्स्ट सिनियर गव्हर्नमेंट ऑफिशियल इन कनेक्शन विथ alleged multi-crore irrigation scam. multi-crore irrigation scam म्हणजे इथे यायला पाहिजे स्कॅम आणि इथं असायला पाहिजे अगेन्स्ट. म्हणून आपला आन्सर आहे डी आणि सी. म्हणजे डी आणि सी ला आपण रिप्लेस केलं तेव्हा ते सेंटेन्स एकदम करेक्ट झालं. राईट. आता लक्षात येत असेल तुम्हाला की कशा पद्धतीने आपला सॉल्व्ह करायचं आहे. आता हा क्वेश्चन एकदा तुम्ही आधी सॉल्व्ह करा, त्यानंतर याची एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघा. हा बघ आता काय सांगतं की द पॉलिटिकल पार्टीज ऑफ मणिपूर हॅव, आता लक्षात घ्या की हॅव आला, हॅव असेल, हॅज असेल किंवा हॅड असेल तर यांच्या सोबत वर्बचा थर्ड फॉर्म, या सोबत टू सोबत वर्बचा पहिला फॉर्म आणि बी सोबत वर्बचा तिसरा फॉर्म. राईट. मग आता हॅव आला तर एखादा तर वर्ब लागेलच. मग कोणता वर्ब आहे बघा, हॅव सोबत वर्बचा किती फॉर्म, तिसरा फॉर्म. म्हणून हॅव काय इथं बघा काहीच गरज नाही याला व्होकॅब्युलरी लक्षात घेण्याची, तर लगेच लक्षात येतं की हॅव सोबत वर्बचा थर्ड फॉर्म. आता हा तर थर्ड फॉर्म नाही, हा तर नाव नाही, मग आपला काय घ्यायला लागेल की हॅव साऊथ. राईट. म्हणजे आपला आन्सर ए आणि सी ला दोघाला इंटरचेंज करतात. राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ए औरंगाबाद. ए आणि सी हे दोन शब्द चेंज झाले म्हणून हा सेंटेन्स एकदम करेक्ट इथं बसला. राईट. बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतं की विथ अ, आता अ आर्टिकल आहे, अ सोबत तर आय तर येणार नाही कारण आय हा जो आहे तो वॉवेल आहे आणि आय सोबत काय असतं, नॉट अ, आय सोबत असतं अन इम्पॉर्टंट असं आपण म्हणतो, कारण याची सुरुवात कशाने होते, आयन, म्हणजे कशाने होती, वॉवेल्सनं. म्हणून इथं अ तर येणार नाही. बघितल्या आपल्या लक्षात येईल की इथे इंडेक्स नसणार नाही, दुसरं काय तर असायला पाहिजे. काय असायला पाहिजे आपण पुढे बघू. काय सांगतं की विथ अ इंडेक्स ड्रॉप in the air quality significant in Delhi post Diwali this year, Delhites have started donning anti-pollution masks in large number. आता इथं चेंज झाला, ए सोबत बघू सी होते का, नाही होणार कारण हा वर्ब झाला. विथ अ सिग्निफिकंट असं करून बघतो मी, विथ अ सिग्निफिकंट ड्रॉप इन द एअर क्वालिटी इंडेक्स. काय लागतंय का लॉजिक, की सेन्स आपला इथं डेव्हलप झाला की विथ अ सिग्निफिकंट ड्रॉप इन द एअर क्वालिटी इंडेक्स. इथं असायला पाहिजे एअर क्वालिटीचा इंडेक्स. म्हणून आपला आन्सर आहे ए आणि बी या दोन शब्दाला आपल्याला इंटरचेंज करायचं. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी बॉम्बे. राईट. लक्षात येते एकदम सोपे क्वेश्चन आहेत हे, आलेले क्वेश्चन आहेत मागच्या, आता सध्याला जी SBI झाली होती, SBI किंवा RBI असिस्टंट, त्याच्यात अशा प्रकारचे क्वेश्चन बऱ्याच शिफ्ट मध्ये होते. राईट. मग बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतं की अबाउट 500 पॅसेंजर लोकोमोटिव्ह म्हणजे ती घेऊन जाणारी गाडी ऑफ द सेंट्रल रेल्वे हॅव बीन आला म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल इथं लक्ष द्या. आता एक तर हॅव सोबत वर्बचा थर्ड फॉर्म, एक तर आपण हॅव बीन सोबत कोणता फॉर्म वापरतो, चौथा फॉर्म म्हणजे ING फॉर्म जर तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये असेल तर. पण हा सेंटेन्स जर पॅसिव्ह वॉइस मध्ये असेल तर आपण काय वापरतो, वर्बचा चौथा फॉर्म नाही तर यासोबत आपण वापरतो वर्बचा थर्ड फॉर्म. राईट. आता हे पॅसिव्ह वॉइस ऍक्टिव्ह वॉइस हे लहानपणी आपण शिकलेले एक कन्सिडर करा की हॅव बीन सोबत एक तर वर्बचा तिसरा फॉर्म किंवा वर्बचा चौथा फॉर्म. राईट. म्हणजे इथं एक तर असायला पाहिजे की जर्नी तर नसायला पाहिजे, इथे एखादा वर्ब असायला पाहिजे. आता वर्ब कुठे आहे, थर्ड फॉर्मचा वर्ब मला दिसला इथं फिटेड मध्ये. राईट. मग मी काय केला, बी आणि डी ला इंटरचेंज करून बघितलं की हॅव बीन फिटेड विथ द न्यूली डेव्हलप्ड रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम टू मॉनिटर, टू सोबत वर्बचा पहिला फॉर्म ओके आहे, प्रिसाइज स्पीड अँड मुवमेंट थ्रू आउट दी जर्नी. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी आणि डी. राईट. एकदम इझी क्वेश्चन असतात ते.
त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन बघा काय सांगतं की द एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट हॅज स्टार्टेड लिस्टिंग बघू हॅज स्टार्टेड लिस्टिंग द प्रॉपर्टीज फॉर द फर्स्ट लॉन्ड्रिंग ऑफ द अटॅचमेंट इन द मनी. आता बऱ्याच वेळेस आपण जेव्हा पेपर रीडिंग करतो तेव्हा अचानक आपल्याला वाचून वाचून ते शब्द एकदम पाठ झालेले असतात किंवा ते सेन्स तसा आपला डेव्हलप झालेला असतो राईट. म्हणजे इथं काय असायला पाहिजे की फर्स्ट लॉन्ड्रिंग नाही तर फर्स्ट मनी ऑफ अटॅचमेंट इन द मनी लॉन्ड्रिंग हा शब्द भरपूर वेळेस आपल्याला ऐकण्यात आलाय. त्याच्यामुळे हा क्वेश्चन तर सॉल्व्ह करण्यासाठी कोणतीही डिफिकल्टी यायला नव्हती पाहिजे राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी आणि सी. तर असा ऑप्शन कुठं आहे आपला आन्सर आहे ए औरंगाबाद राईट. आधी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा. आता हा क्वेश्चन मी एकदा साईडला होतो याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर याला सॉल्व्ह करा. बघ सॉल्व्ह झाला असेल. आता इथं द मणिपूर गव्हर्नमेंट हॅज परत हॅज आला म्हणजे आता तर पाठच झालं पाहिजे. हॅज हॅव हॅड असेल तर वर्बचा थर्ड फॉर्म, बी असेल तर वर्बचा थर्ड फॉर्म, टू असेल तर वर्बचा पहिला फॉर्म. जेवढे मॉडर्न हेल्पिंग वर्ब आहेत जसं कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, विल यांच्यासोबत वर्बचा पहिला फॉर्म हे पाठच असलं पाहिजे. तेव्हाच हे क्वेश्चन लॉजिकली सॉल्व्ह होतात जेव्हा आपला वर्ड पार्ट नसतात तेव्हा राईट. मग आता काय सांगते की मणिपूर गव्हर्नमेंट हॅज आला तर वर्बचा थर्ड फॉर्म हॅज डायरेक्टेड इथं यायला पाहिजे म्हणजे ए आणि सी चा आपला रिप्लेसमेंट करायचं म्हणून आपला आन्सर असायला पाहिजे ई राईट. मग बघा 8 नंबरचा क्वेश्चन काय सांगतं की अ डे आफ्टर अ इश्यू अ सोबत आय येणार नाही कारण हा आर्टिकलचा दोष आहे राईट. आर्टिकल मध्ये काहीतरी चुकी आहे. मग इथं अ सोबत इश्यू तर येणार नाही, अ सोबत इनसाइड पण येणार नाही. मग काय बघायला लागेल आपल्याला बघा अ डे आफ्टर ब्रोकआउट. काय ब्रोकआउट असतं एक तर त्याच्यात क्लॅश होईल तेव्हा ते ब्रोकआउट होईल म्हणजे त्याच्यात काहीतरी भांडण झाली याचाच अर्थ काय म्हणायला लागेल आपल्याला अ क्लॅश ब्रोक आउट बिटवीन पोलीस अँड लॉयर्स इनसाइड दिस हजारी कोड प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे तिथलं असलेलं अंगण राईट. मग प्रिमायसेस अलिग्ड ओव्हर अ पार्किंग इश्यू. पार्किंगचा इश्यू असल्यामुळे पोलीस आणि लॉयर मध्ये जो क्लॅश ब्रोकआउट झाला. आता इथं एक्झॅक्टली करेक्ट आपलं सेंटेन्स इथं मिनिंग नुसार एकदम करेक्ट बसते. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे हे शब्द ए शब्द कोणासोबत डी सोबत या दोघाला इंटरचेंज केल्यानंतर आपला आन्सर येईल ए आणि डी या दोघाला आपला रिप्लेस करायचं. रिप्लेस इन द सेन्स एक्सचेंज करायचं राईट. आता लक्षात आलं. मग आता बघा पुढचे काय क्वेश्चन बघू. आधी तुम्ही सॉल्व्ह करा त्यानंतर मी एक्सप्लेन करतो. एकदा या स्क्रीनला पॉज करून तुम्ही आधी सॉल्व्ह करा. बघा तुमचं झालं असेल. आता लक्षात घ्या की आफ्टर हरियाणा अँड महाराष्ट्र झारखंड इज द थर्ड काय आहे इथं काय सांगितलंय बघा. हरियाणा आणि महाराष्ट्रानंतर झारखंड काय. झारखंड महाराष्ट्र स्टेट आहे तसंच झारखंड सुद्धा काय स्टेट. मग स्टेट शब्द आपल्याला वाचल्या लक्षात आलं पाहिजे. कुठं आलं झारखंड इज द थर्ड स्टेट इन विच द बीजेपी विल बी आला तर वर्बचा कितवा फॉर्म बा विल बी वर्बचा एक तर चौथा फॉर्म किंवा बी सोबत वर्बचा थर्ड फॉर्म. आता वर्बचा चौथा फॉर्म बी सोबत फक्त एकाच केस मध्ये येतो कधी तो फक्त येतो फ्युचर कंटिन्युअस मध्ये राईट. म्हणजे मी असं म्हणू शकतो की ही विल बी अटेंडिंग हिज क्लास. म्हणजे एकच कंडिशन मध्ये फक्त आपल्याला मिळायला भेटतं फ्युचर कंटिन्युअस मध्ये की बी सोबत वर्बचा कितवा फॉर्म चौथा फॉर्म राईट. अदरवाइज बी सोबत वर्बचा कितवा फॉर्म असतो थर्ड फॉर्म. आता इथं सांगितल्यानुसार की विल बी आहे म्हणजे कोणता टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणून इथं काय असायला पाहिजे आयएनजी फॉर्म. म्हणून ए आणि बी ला मी रिप्लेस केलं तर आपलं सेंटेन्स दिसते का बघा म्हणजे करेक्ट येते का बघा. तर काय सांगितलंय आफ्टर हरियाणा अँड महाराष्ट्र झारखंड इज द थर्ड स्टेट इन विच द बीजेपी विल बी सिकिंग अ सेकंड कन्झिक्युटिव्ह टर्म. बाकी काय असो आपला आन्सर आपल्याला मिळालं तर आपला आन्सर काय ए आणि बी ला आपल्याला चेंज करायचा. असा ऑप्शन मध्ये कुठं आहे बघा तर ऑप्शन मध्ये आहे ए औरंगाबाद राईट. मग बघा 10 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो. आता द सीजीआय हू फ्रॉम आसाम इथे सांगितले मधला शब्द काय असू द्या फ्रॉम आसाम. आसाम मधला आहे. आता मधला आहे याला एक शब्द आहे हू हेल्स फ्रॉम आसाम राईट.
मग हेल्स फ्रॉम आसाम तर इथं आहे, म्हणजे आपलं इंटरचेंज आहे ए आणि सी मध्ये. तर अशा पद्धतीने आपला आन्सर हे एकदम सोपा असल्यामुळे आपला आन्सर येईल सी हे चेन्नई, राईट. मग चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. बघा आता याला एकदा मी सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्ही एकदा सॉल्व्ह करा, मी थोडं साईडला होतो बघा, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघत चला, राईट. मग काय सांगतंय की ॲटलिस्ट 4 इंज्युअर्ड वेअर किल्ड. आता जे इंज्युअर्ड आहेत ते किल्ड सेव्हरल पॅसेंजर्स इन अन अर्ली मॉर्निंग ॲक्सिडेंट वेन अ लक्झरी बस वेंट आउट ऑफ कंट्रोल अँड फेल इनटू 60 फीट गार्ज. आता इथं आउट ऑफ कंट्रोल मला एकदम करेक्ट वाटते, याच्यात तर काही दोष नाहीये. बघू आपण ऍक्सिडेंट आणि पॅसेंजर मध्ये चेंज करून बघू, बी आणि सी हा ऑप्शन लागतो का. समजा मी म्हणालो की ॲटलिस्ट 4 इंज्युअर्ड वेअर किल्ड अँड सेव्हरल ऍक्सिडेंट इन अर्ली, असं तर वाटणार नाही कारण हे बिलकुल चुकीचं आहे. मग आपण काय करूया, ए आणि बी ला रिप्लेस करून बघूया. आता एक ऑप्शन उरला आपल्याजवळ, ही ए आणि बी ला चेंज करायचं. मग बघू काय सांगते की ॲटलिस्ट 4 पॅसेंजर्स, ॲटलिस्ट 4 पॅसेंजर्स वेअर किल्ड अँड सेव्हरल इंज्युअर्ड. परत इथं पॅरलल कन्स्ट्रक्शन लागतं की अँडच्या आधी वर्बचा सेकंड फॉर्म आणि इकडे सुद्धा वर्बचा सेकंड फॉर्म असायला पाहिजे, म्हणून इथं यायला पाहिजे इंज्युअर्ड. म्हणजे आपण ऑप्शन चेंज करताना कोणते चेंज केले की ए आणि बी ला, तर सेंटेन्स आपलं एकदम करेक्ट आहे. हा फॉर्मॅट आताचा सध्याचा असलेला पॅटर्न हा भरपूर एक्झाम मध्ये येतोय म्हणजे येतोय 5-5 मार्काला बऱ्याच वेळेस. आता जे ॲस्पिरंट आहेत जे एक्झाम देत आहेत त्यांना तर हे इम्पॉर्टंट आहे, जे न्यू कमर आहेत त्यांनी एकदा हे व्यवस्थितपणे शिकून घेतलं तर त्यांना पुढच्या एक्झाम मध्ये त्याचा फायदा होईल. मग आपला याचा आन्सर काय, ए आणि बी, म्हणजे आपला आन्सर आहे सी चेन्नई, राईट. मग बघा काय सांगते की चायना विल, विल आला, शाल असेल, विल असेल किंवा कोणताही मॉडल हेल्पिंग वर्ब असेल त्यांच्या सोबत वर्बचा किती फॉर्म वापरायचा हे पाठच झाला आता की शाल विल असेल, कॅन शुड मे माइट मस्ट यांच्या सोबत वर्बचा किती फॉर्म, तर पहिला फॉर्म, राईट. मग आता काय सांगते की चायना विल इंट्रोड्यूस असू शकतं, बघू, मोर मेजर्स अँड बिझनेस अ मोर इनेबलिंग फोस्टर एन्व्हायरमेंट टू फॅसिलिटेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. बघा काय सांगता आता, चायना विल इंट्रोड्यूस मोर मेजर्स अँड बिझनेस, मोर मेजर्स अँड बिझनेस असं होणार नाही, बिझनेसेस मोर इनेबलिंग फोस्टर टू फॅसिलिटेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आता आपण काय करूया, ऑप्शननुसार जाऊ, बघू काय सांगतं की डी आणि ए ला आपण चेंज करून बघूया. चायना विल फॅसिलिटेट मोर मेजर्स असं होणार नाही, मग आपण बी आणि डी ला बघूया. काय सांगतं की मोर मेजर्स अँड फॅसिलिटेट अ मोर इनेबलिंग फोस्टर एन्व्हायरमेंट टू बिझनेस फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं चालणार नाही, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन कटला, हा सुद्धा कटला. तर ए आणि बी बघूया. चायना विल फॅसिलिटेट मोर मेजर्स अँड बिझनेसेस अ मोर इनेबलिंग फोस्टर एन्व्हायरमेंट टू इंट्रोड्यूस फॉरेन इन्व्हेस्टमेंट. बघूया हे ऑप्शन बघू. डी काय सांगतं, सी आणि ए ला चेंज करा. आता सी आणि ए काय सांगतं की चायना विल इंट्रोड्यूस मोर मेजर्स अँड बिझनेस मोर इनेबलिंग, सी आणि ए ला चायना विल फोस्टर मोर मेजर्स असं चालणार नाही. तर बघा हा ऑप्शनला चेंज करू बघूया आपण की चायना विल इंट्रोड्यूस मोर मेजर्स अँड सी फोस्टर अ मोर इनेबलिंग बिझनेसेस असं चालणार नाही, म्हणजे आपल्याला आन्सर घ्यावं लागेल. काय सांगते की चायना विल इंट्रोड्यूस मोर मेजर्स अँड बिझनेस मोर इनेबलिंग फोस्टर एन्व्हायरमेंट टू फॅसिलिटेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. मग आपण काय करावं लागेल, ए आणि सी या दोघाला चेंज करून बघूया की चायना विल फॅसिलिटेट मोर मेजर्स अँड बिझनेसेस, राईट. इथं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं की इथं एक्झॅक्टली आता कळून येईल की ए आणि सी ह्या दोघा चेंजेस आहे, राईट. हे बसत नव्हतं, हे पण बसत नव्हतं, हे पण बसत नव्हतं आणि हे बसत होतं, म्हणून आपला आन्सर असेल सी चेन्नई, राईट. थोडासा गोंधळ होतं कारण हे सोडवताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की वर्ब सोबत काय यायला पाहिजे, टू सोबत काय यायला पाहिजे, किंवा त्या सेंटेन्सचा मिनिंग एकदा लक्षात आला की ते इझिली सॉल्व्ह होतं, राईट. मग बघा पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. एकदा आधी तुम्ही सॉल्व्ह करा, त्यानंतर मी एक्सप्लेनेशन त्याचं देतो, राईट. याचा प्रॉपर वेळ घेत चला, म्हणजे तुम्हाला हे लेक्चर कळण्यास इझी जाईल, राईट. मग बघा हा काय क्वेश्चन सांगतो की 2 पार्लिमेंटरी एक्झामाइन हेडेड बाय काँग्रेस लीडर्स हॅव डिसाइडेड, आता इथं तर बोल्ड नाहीये, 2 पॅनल्स
आता टू सोबत काय असायला पाहिजे बरं, टू सोबत असायला पाहिजे वर्ब चा पहिला फॉर्म. म्हणून इथे यायला पाहिजे की टू पार्लिमेंटरी काय असतात बरं, पार्लिमेंटरी काय असतात, पार्लिमेंटरी पॅनल्स, राईट. म्हणून इथे असायला पाहिजे की टू पार्लिमेंटरी पॅनल्स हेडेड बाय काँग्रेस लीडर्स हॅव डिसाइडेड टू एक्झामाइन, त्याला एक्झामाइन करणे. इथं एक्झॅक्टली करत बसतो टू सोबत वर्बचा पहिला फॉर्म. म्हणून आपला आन्सर असायला पाहिजे काय, तर ए आणि बी आपण चेंज केला, असा ऑप्शन कुठं आहे, तर आन्सर आहे डी दिल्ली, राईट. हे एकदम सोपं असतात, हे बऱ्याच एक्झाम मध्ये येत आहेत. कृपा करून याला एकदा सॉल्व करून घ्या, राईट. बा पुढे 14 नंबर काय सांगतं की द मेघालय गव्हर्नमेंट हॅज सोबत इंटेंडेड इथं असला असता तर चालला असता, पण इथे इंटेंड आहे म्हणजे हे बिलकुल चुकलं, इंटेंड असायला नव्हतं पाहिजे. मग द मेघालय रेसिडेंट्स सेफ्टी अँड सिक्युरिटी ऍक्ट 2019 टू मेक द रजिस्ट्रेशन ऑन एंट्री मॅन्डेटरी फॉर व्हिजिटर्स हू अमेंडेड. आता हॅज सोबत वर्बचा थर्ड फॉर्म, म्हणून इथं असायला पाहिजे हॅज अमेंडेड, म्हणजे ए आणि डी ला आपला चेंज करायचा आहे, तर आन्सर येईल आपला डी दिल्ली, राईट. एकदम इझी असतात क्वेश्चन आहे आणि एक्झाम मध्ये आपले एकदम 5 मार्क फिक्स करून देतात. बऱ्याच वेळेस आपल्याला क्लोज टेस्ट सॉल्व्ह करायला अवघड जाते किंवा बऱ्याच जणांना आरसी सॉल्व्ह करणं एकदम म्हणजे आउट ऑफ कंटेक्स्ट जातं, तर त्यावेळेस अशा एक्झामची अशा क्वेश्चनची हेल्प घेऊन आपण कट ऑफ क्लिअर करू शकतो, राईट. मग पुढचा क्वेश्चन बघा काय सांगतं की द CGI हू, हे झालेलं आहे वाटते, पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. हा राईट. इथं बघा काय सांगतं की द न्यूली इलेक्टेड मेंबर्स ऑफ द हरियाणा असेंब्ली विल बी आला विल बी, बघा काय सांगतं बी आला पॅसिव्ह वॉइस, एक तर वर्ब थर्ड फॉर्म किंवा वर्बचा चौथा फॉर्म, राईट. विल बी इथं असायला पाहिजे ऍडमिनिस्ट्रेटेड, राईट. म्हणजे आन्सर आपला असायला पाहिजे की विल बी ऍडमिनिस्ट्रेटेड. आपल्याला कोणते चेंज करायचे, बी आणि डी ला, बी आणि डी असा ऑप्शन कुठे आहे, ई मध्ये. मग आता सेंटेन्स वाचून बघा, द न्यूली इलेक्टेड मेंबर्स ऑफ द हरियाणा असेंब्ली विल बी ऍडमिनिस्टर्ड ओथ ऑन मंडे व्हेन 3-day सेशन ऑफ द हाऊस बिगिन्स, राईट. म्हणजे आता इथं कंटेक्चुअली त्याचा मिनिंग आलेला आहे, राईट. मग बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतं की 18 नंबरचा, ओव्हर द लास्ट फ्यू इयर्स हंड्रेड्स ऑफ मेन फ्रॉम हायर. बघू आता हंड्रेड्स ऑफ मेन फ्रॉम हायर कुठून तरी यायला पाहिजे. आता इथं सेन्स असा डेव्हलप झाला, कुठून तरी हंड्रेड्स ऑफ मेन येत आहेत. मग कुठून येत आहेत बघू, हेडिंग वेजेस हा शब्द तर लागला नाही, मग मला एक शब्द भेटला सी. हो आता शब्द वाचा, आता सेंटेन्स वाचा की ओव्हर द लास्ट फ्यू इयर्स हंड्रेड्स ऑफ मेन फ्रॉम विलेजेस, राईट. मग मी काय करतो, या ए आणि सी ला रिप्लेस करून बघतो. आता सेंटेन्स आपलं बरोबर येते का बघा. काय सांगते की हंड्रेड्स ऑफ मेन फ्रॉम विलेजेस इन मुर्शिदाबाद हॅव बीन हेडिंग टू काश्मीर अट्रॅक्टेड बाय हायर डेली वेजेस. त्यांना डेली वेजेस जास्त प्रमाणात दिल्यामुळं, म्हणजे आता इथं सेंटेन्स आपलं कंप्लीट झालं. म्हणून आपला आन्सर असायला पाहिजे ए आणि सी, राईट. लक्षात येत असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, आता एकदा मी साईडला होतो, याचं एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करा. बरं आता 19 नंबरचा आन्सर काय असेल की क्वेश्चन काय सांगतं की पीपल आर स्लॅम्ड प्रिशियस इयर्स ऑफ देअर लाईव्स ड्यू टू पोल्युशन द सुप्रीम कोर्ट सेड अँड लुझिंग. सेड अँड जोडला, याच्या अगोदर सेड आहे, ह्याला तर आपण चेंज करू शकत नाही. इथं परत पॅरलल कन्स्ट्रक्शन आलं, म्हणजे इथं वर्बचा सेकंड फॉर्म, तर इथं सुद्धा वर्बचा कोणता फॉर्म असायला पाहिजे, सेकंड फॉर्म. म्हणून मी काय करतो, ए आणि सी ला रिप्लेस करतो आणि आता बघतो सेंटेन्स बरोबर आहे का. बघा people are losing precious years of their lives due to pollution, the Supreme Court said, and slammed authorities, right. म्हणजे आता एकदम करेक्ट झालं, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ए आणि सी, म्हणजेच आन्सर आहे बी बॉम्बे, राईट. बाबा पुढे काय सांगतं 20 नंबरचा क्वेश्चन काय, द सुप्रीम कोर्ट सॉट अ रिस्पॉन्स फ्रॉम द सेंटर ऑन द occurring number of boat accident increasing in the inland water route across the country. काय सांगतात आता, द सुप्रीम कोर्ट सॉट त्यांच्याकडून रिप्लाय मागितला, रिस्पॉन्स फ्रॉम द सेंटर ऑन द ऑकरिंग नंबर ऑफ बोट्स.
ऑकरिंग नंबर ऑफ बोट ऍक्सिडेंट. आता बोट ऍक्सिडेंट वाढत जात आहे, त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टने एक एक्सप्लेनेशन मागितलं. वाढत जात आहे याचा अर्थ ऑकरिंग असायला तर पाहिजे, इथं काय असायला पाहिजे, इन्क्रीजिंग नंबर ऑफ बोट ऍक्सिडेंट ऑकरिंग या इनलँड वॉटरमध्ये, या रूटमध्ये जे नंबर ऑफ ऍक्सिडेंट इन्क्रीज होत आहेत, राईट. म्हणजे इथं असायला पाहिजे, आपण चेंज करूया सी आणि बी ला, म्हणजे आन्सर असायला पाहिजे आपला डी दिल्ली, राईट. मग पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बघा काय सांगता, एकदा मी साईडला होतो, याची स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या, त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करा, त्यानंतर एक्सप्लेनेशन बघत चला. ओके बाबा, as China's key move to actively open its market, the second China International Import Expo is set to momentum fresh inject into and world economy. बघू आता, China key move to momentum open its market असं तर चालणार नाही. सेकंड चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपो इज सेट टू ॲक्टिवली फ्रेश इंजेक्ट असं चालणार नाही. मग आपण काय करूया, सी आणि एला रिप्लेस करून बघूया, बघू येते का आन्सर आपलं. सी आणि ऑप्शन आहे आपल्याजवळ. ॲज चायनाज की मूव टू इंजेक्ट ओपन इट्स मार्केट असं चालणार नाही. मग आपण काय करूया, ॲज चायनाज की मूव टू इकॉनॉमी ओपन इट्स मार्केट असं पण चालणार नाही. मग आता ऑप्शन आपल्याजवळ कोणकोणते आहेत, बी, मोमेंटम, सी आणि डी. आता China's key move to momentum open its market, the second China International Import Expo is set to actively fresh inject. म्हणजे इथं आपला आन्सर यायला पाहिजे ए आणि बी मध्ये, तरच हे सिंटॅक्स आपलं याच्यानुसार बरोबर येईल, सिंटॅक्स नुसार. बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतं की 22 नंबरचा, इंडिया हॅज आला तर वर्बचा थर्ड फॉर्म असायला पाहिजे. आता इथे एकच वर्ब दिसतंय, म्हणजे हेल्ड मला दिसते, तर ह्या एला आणि बी ला मी रिप्लेस करून बघतो, आपला आन्सर येते का. बघा काय सांगतं की इंडिया हॅज हेल्ड ऑन इट्स डिमांड ऑफ अमिकेबल रिझोल्युशन, राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी आणि ए. चला मग पुढच्या स्लाइडवर जाऊया. आता काय सांगतं 23 नंबरचा क्वेश्चन बघा की द बॉम्बे हाय कोर्ट sought to know from the RBI what crisis it has taken. आता क्रायसिस ते तर घेऊ शकत नाहीत, तर त्या क्रायसिसला सॉल्व्ह करण्यासाठी काय स्टेप घेतल्या असं म्हणावं लागेल, राईट. म्हणजे इथं म्हणावं लागेल द बॉम्बे हाय कोर्ट sought to know from the RBI what steps, राईट. म्हणजे मी काय केलं, डी आणि बी ला चेंज करून बघितलं. बघूया आपला आन्सर येते का, की व्हॉट स्टेप्स इट हॅज टेकन टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर्स ऑफ द क्रायसिस हिट पीएमसी बँक. आता एक मागे इन्सिडेंट झाला होता पीएमसी बँकेत, त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. म्हणजे आपलं एकदम लक्षात आलं की क्रायसिस आणि डी, व्ही आणि डी हे दोघं जण रिप्लेस केल्यानंतर आपलं सेंटेन्स एकदम करेक्ट येतं, राईट. मग पुढचा क्वेश्चन बघा की द सुप्रीम कोर्ट ऑर्डर्ड द सेंटर टू प्रिपेअर अ कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल स्कीम इन स्टबल विथ स्टेट्स विदिन 3 months टू विन स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स अवे फ्रॉम कन्सल्टेशन बर्निंग. आता मागे एक इश्यू झाला होता, हरियाणामध्ये स्टबल बर्निंग झाली होती, ते कचरा जाळण्यात आला होता, त्याच्यावरचा आक्षेप दिल्ली गव्हर्नमेंटने घेतला होता. त्यावरचा हा क्वेश्चन आहे की बर्निंग म्हणल्यानंतर इथं आपल्या लक्षात आलं की कन्सल्टेशनला तर आपण बर्न करू शकत नाही, बर्न कोणाला करायचं तर स्टबल बर्निंग. म्हणजे आपला आन्सर इथं चेंज होईल सी आणि डी, तर असा ऑप्शन आहे आपल्याजवळ सी चेन्नई, राईट. मग पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. एकदा आधी तुम्ही सॉल्व्ह करा, त्यानंतर मी याचं एक्सप्लेनेशन सांगतो. बरं सॉल्व्ह झाला असेल. आता अरविंद केजरीवाल अपील्ड टू डेलाइट्स टू फॉलो द ब्लेम्ड ऑफ द प्लॅन इवन ॲज ही प्रोव्हिजन्स डबल बर्निंग. बघू इवन ॲज ही, आता ह्याला आणि याला आपण चेंज करून बघू, आधी ए आणि बी ला असं ऑप्शन आपल्याजवळ आहे. मग बघू अरविंद केजरीवाल अपील टू डेलाइट्स टू फॉलो काय करावं लागेल, फॉलो त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन प्रोव्हिजन्स, राईट. म्हणून इथं असायला पाहिजे ए आणि सी. मग आपला आन्सर असेल सी चेन्नई, राईट. मग बघा पुढचा क्वेश्चन, डिस्पाइट अन इनडेफिनाइट बॅन ऑन मायनिंग ऍक्टिव्हिटीज द क्रशिंग युनिट्स कंटिन्यू टू क्रिटिसिझम ISM लागला किंवा TION असला किंवा SION असला
तर तो नाऊन असतो. आता टू सोबत आपण पाठच केलेलं आहे. टू सोबत वर्बचा पहिला फॉर्म असायला पाहिजे. तर इथं नाऊन तर येणार नाही. मग आपल्याला काय घ्यायला लागेल, वर्ब घ्यावं लागेल. मग इथं काय करू आपण, सी आणि डी ला चेंज करून बघू. कंटिन्यू टू फ्लॉट द नॉर्म्स, हे पाठच झालं असेल. बऱ्याच जागी एडिटोरियल जेव्हा आपण वाचतो तेव्हा या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, राईट. कारण हा सेन्स डेव्हलप करतो. ज्याची रीडिंग चांगली त्याचा इंग्लिशवरचा कमांड चांगला, हे तर सत्य. म्हणून इथं काय असायला पाहिजे, कंटिन्यू टू फ्लॉट द नॉर्म्स, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे सी आणि डी, म्हणजे आपला आन्सर आहे ई, राईट. बघ बा पुढच्या स्लाइडला, मी एकदा साईडला जातो, तुम्ही एकदा आधी सॉल्व्ह करून बघा, त्यानंतर एक्सप्लेनेशन बघत चला. मग हा क्वेश्चन काय सांगतो की डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हॅज क्लॅम्प्ड, बघू हॅज सोबत वर्बचा थर्ड फॉर्म आहे. ऍडिशनल सिक्युरिटी फोर्सेस डिप्लॉयड. आता सिक्युरिटी फोर्सेस क्लॅम्प तर करू शकत नाही, ते डिप्लॉय करावं लागतील. जरी दोन्ही जागी वर्बचा थर्ड फॉर्म असला तरी इथं आता आपला सेंटेन्सच्या मिनिंग नुसार जावं लागेल. म्हणजे इथं काय घ्यावं लागेल की हॅज डिप्लॉयड. इथं बघा, द डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हॅज डिप्लॉयड ऍडिशनल सिक्युरिटी फोर्सेस, क्लॅम्प्ड प्रोहिबिटेड ऑर्डर्स अँड लॉ गॅदरिंग, राईट. म्हणजे आपला ए आणि बी हे दोघं रिप्लेस केल्यानंतर आपला आन्सर एकदम करेक्ट येतं, राईट. मग त्यानंतर पुढचा क्वेश्चन की द एंड टू द डेलिगेशन ओव्हर गव्हर्नमेंट फॉर्मेशन इन महाराष्ट्र इज इन साइट विथ द इम्पासेस ऑफ बीजेपी लीडर्स शेड्यूल टू मीट द गव्हर्नर. आता एक गोष्ट झाली होती, जेव्हा आपलं महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट फॉर्म होत होतं तेव्हा एक अशी सिच्युएशन क्रिएट झाली होती की ती पुढेच जात नव्हती, म्हणजे त्याचा तिडा सॉल्व्ह होत नव्हता. मग इथे एक शब्द आहे इम्पासेस. इम्पास म्हणजे काय, ही अशी एक कंडिशन ज्याची प्रोग्रेस होत नाही समोर, म्हणजे एक डिफिकल्ट स्टक सिच्युएशन मध्ये अडकलेले आहेत. तर इथं बघा, द एंड टू द इम्पास असं म्हणावं लागेल. ओव्हर गव्हर्नमेंट फॉर्मेशन करण्यासाठी ज्या हे आहेत, त्याला काय म्हणतो आपण, फॉर्मेशन करण्यासाठी ज्या सुविधा आहेत किंवा जे रूल्स आहेत त्याच्या समोर ते जात नव्हते, त्याला असं म्हणतात इम्पास, राईट. म्हणजे इथं असायला पाहिजे द एंड टू द इम्पास ओव्हर गव्हर्नमेंट फॉर्मेशन महाराष्ट्र इज इन साइट विथ दी डेलिगेशन ऑफ बीजेपी लीडर्स, राईट. म्हणजे आपला आन्सर आहे ए आणि सी, म्हणजेच आन्सर आहे डी दिल्ली, राईट. मग बघा पुढच्या स्लाइडवर जाऊया. काय सांगतं की फॉलोइंग अ सिरीज ऑफ अनसेवरी डिसिजन्स टेकन बाय दी Jagan Mohan's government, the residual state of Andhra Pradesh has lost some major investment that would have आला. इथं काय असायला पाहिजे, have आला तर verb असायला पाहिजे, राईट. आता पाठच झाला असेल, have असायला, have आला की verbचा थर्ड फॉर्म, म्हणजे आपल्याला एकच वर्ब भेटतं की have altered the gloomy outlook. आउटलुक कसा, तर ग्लुमी, थोडासा दुःखी, म्हणजे आन्सर असायला पाहिजे सी आणि डी. तर आन्सर आहे आपलं डी दिल्ली, राईट. मग हा शेवटचा क्वेश्चन आजचा बघा की ऑन द ऑकेजन ऑफ विक्ट्री डे द फॉरेन मिनिस्टर ऑफ मालदीव्स रिमेंबर्ड द इनव्हॅल्युएबल मिलिटरी सपोर्ट अप्रिशिएशन बाय इंडिया ऑन दिस डे इन 1988 विथ हायेस्ट ग्रॅटिट्यूड अँड डीपेस्ट रेंडर्ड. आता इथं बघा, ऑन द ऑकेजन ऑफ विक्ट्री डे द फॉरेन मिनिस्टर ऑफ मालदीव्स रिमेंबर्ड द इनव्हॅल्युएबल मिलिटरी सपोर्ट, जे मालदीवला आपण सपोर्ट केला होता त्याबद्दल ते रिमेंबर करतात तो दिवस. मग इनव्हॅल्युएबल मिलिटरी सपोर्ट ॲप्रिशिएशन मी काय करतो, रेंडर्ड बाय आला म्हणजे पॅसिव्ह वॉइस आला. तर पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी लक्षात ठेवा वर्बचा किती फॉर्म असतो, तर वर्बचा थर्ड फॉर्म. म्हणून इथं असायला पाहिजे सपोर्ट रेंडर्ड बाय. रेंडर्ड म्हणजे प्रोव्हाइड करणे, कोणी सपोर्ट प्रोव्हाइड केला, तर रेंडर्ड बाय इंडिया ऑन दिस डे इन 1988. म्हणजे इथं असायला पाहिजे बी आणि डी ला आपण चेंज करूया आणि आपला आन्सर असायला पाहिजे डी दिल्ली. म्हणजे हा जो टाईप आहे हा भरपूर वेळेस विचारला गेला, त्याच्यामुळे याची जास्त प्रॅक्टिस करा. जे क्वेश्चन आहेत ते मी प्रोव्हाइड करतच जाईल. तर आजचा हा पार्ट तुम्हाला समजला असेल तर याच्यावरची याच्यासारखे टाईप जे आहेत त्याच्याबद्दल बऱ्याच वेळेस याच्यामध्ये पण न्यू पॅटर्न आहे, तर ते सुद्धा आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. व्हिडिओ आवडला असेल तर
धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू.